अभिरामच्या लग्नाच्या निमित्ताने माधव नाईक फॅमिली सोबत गावी आले, जे तुला नको होतं. त्यामुळे त्यांना परत पाठवण्यासाठी प्रयत्न केलेस. घरावर कोणाकडून तरी दगडांचा पाऊस पडला आणि तरीही निलिमा नाईक याला बधत नाहीये हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं, तेव्हा तू पुन्हा रघु काकांची मदत घेतलीस, हो ना? पानावर माधवचं नाव लिहून त्याच्यावर करणी करायचा प्रयत्न झाला. त्यात तुला यश मिळेल असं वाटलं होतं, पण नाही मिळालं. त्यात प्रॉपर्टीची वाटणी सगळ्यांसमोरच झाली, सगळे समोर असताना. तेव्हाही तुला असं वाटलं की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल, पण अण्णांनी सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी केली. अगदी सुषमाच्याही नावावर प्रॉपर्टी झाली. नेने वकिलांच्या नावावर जी जमीन होती ती रस्त्यालगतची जमीन होती. ती जमीन मिळावी यासाठी भांडणं सुरू झाली, वाद सुरू झाले, आणि तरीही ते जमीन सोडायला तयार नाहीत. म्हटल्यावर तुम्ही काय केलं? दत्ताराम नाईक, तुम्ही काय केलं? काय केलं? बोल ना. मी सांगतो ना तावडे, कारण यांनी एवढं सगळं करून ठेवलंय ना की यांच्याही लक्षात नाही यांनी काय केलंय. यांनी हात चालाखीने ती फाईल स्वतःकडे काढून घेतली आणि सगळे कागद फाडून टाकले. अंगणामध्ये कागदपत्रांचा पाऊस पडला. जे भय तू घरातल्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला तेच भय तू नेने वकिलांनाही दाखवलंस. हे सगळं सुरू असताना माधव आणि निलिमा यांनी नेने वकिलांबरोबर मीटिंग फिक्स केली, जी खरं तर तूच घडवून आणलीस, रघु काकांची मध्यस्थी करून. कारण तुझ्या डोक्यात प्लॅन फिक्स होता, फक्त तो प्रत्यक्षात आणण्याची खोटी होती. अण्णा गेल्यानंतर नेने वकील आपला ऐकतील असं तुला वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आणि अपेक्षा भंगाचं दुःख काय असतं हे तुला सांगायला नको, म्हणून तू त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केलास. नेने वकिलांना तू मारलंस. पहिल्या वेळी प्रयत्न फसला. मी नाही मारले नेने काकांका. हो, पण त्यांना त्या जमिनीबद्दल माहिती होती ना, जी तू स्वतःच्या नावावर करून घेतलीस, हो का नाही? आणि हो, त्या जमिनीचे पेपर्स कुठे आहेत? पेपर माका नाही माहित. मला माहिती आहे ना, तेच तर शोधून काढणं माझं काम आहे. काय नाही उडी. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.